वाचनासाठी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उद्या सकाळी उपस्थित राहायचं. महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी वाचनासाठी बसली तरी संप्रदायाचं लक्षण काय? संप्रदायाचं पहिलं लक्षण परंपरेनं चालत आलेलं ज्ञान म्हणजे संप्रदाय. सम्यक प्रदायती इति संप्रदाय. सगळ्यांना सारखं फल देतो तो संप्रदाय. महाराष्ट्रीयन संतांना विश्वाला दिलेली अध्यात्म भेट म्हणजे संप्रदाय. महाराष्ट्राचं समाज मन सात्विक ठेवणारी विचारवाहिनी म्हणजे संप्रदाय. म्हणजे संप्रदाय. संस्कृत मध्ये वचन असेल, कोणत्याच परंपरेचा आश्रय न केलेल्या प्रबोधकाच्या मुखातलं ज्ञान सुद्धा माणसानं स्वीकारलं. या 6 चरणाच्या अभंगातून श्री ज्ञानोबरायांच्या जीवन कार्याचा परिचय देऊन ज्ञानोबरायांना नमन करताना दिसून येतात. खरं तर आपल्या संप्रदायाची परंपरा आहे की पहिल्या दिवशी भगवन नाम चिंतन करणारा अभंग वक्त्याने घ्यावा. पण मी तो अभंग न घेता या अभंगाकडे प्रवृत्त का झालो, तर संप्रदायाची परंपरा आहे तशी वैदिक परंपरा आहे की सुरुवातीला नमन करावं. काय करावं? नमन करावं. आणि मग त्या नमनामध्ये 3 प्रकार आहेत. एक वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. या अभंगामध्ये नाथरायांनी हे 3ऱ्या क्रमांकाचं मंगल साधलेलं दिसून येतं. मस्तकासो दिवस रजनी धरो. साधकांचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबरायांच्या आषाढी सोहळ्यामध्ये श्री ज्ञानराजांचा शाही स्नानाचा सोहळा ज्या पावन स्थली घडतो, त्या शाही स्नानाच्या स्थली संतांचा सुद्धा शाही सोहळा घडावा, अशी या सोहळ्या पाठीमागची प्रेरणा आहे. अशी या सोहळ्या पाठीमागची भावना आहे. हा शाही सोहळा आहे. खंडाळा, फलटण, पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने सकल संत स्मरण सेवा समिती
यांच्या द्वारा आयोजित आणि माझे श्रद्धेय प्रेमास्पद वंदनीय दिलीपजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्याच महाराज लोकांच्या अथक परिश्रमातून या सोहळ्याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मोठे मौली यांच्या संकीर्तनानं सुरू झालेला आहे. आणि मग या सोहळ्याला दृष्ट लागू नये म्हणून कुणीतरी कच्चं लिंबू असलं पाहिजे, म्हणून माझी या ठिकाणी निवड झालेली आहे. पण कच्चं लिंबू का व्हायला पण माझी निवड झाली याच्यात मला समाधान आहे. हेतुशुद्ध आणि प्रचंड तळमळ गेली 6 महिने झाले मी बघतोय. मला वाटतं यांचं हेच चाललं, दिनरजनी हाची धंदा. मी एक दिवस मेसेज केला, थोडी प्रकृतीची काळजी घ्या. त्यावेळी मला त्यांनी फोन करून सांगितलं, महाराज तुमच्या या मेसेजने माझे डोळेच पाणावले. मी काय म्हटलं, मी फक्त एवढ्याच गोष्टीसाठी म्हटलं, जिथं हेतू शुद्ध आहे तिथं भगवंत पाठीशी उभं राहिल्याशिवाय, त्याला उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. जागेचा प्रभाव, हा जागेचा प्रभाव आहे. एक छोटंच उदाहरण देतो, प्रस्तावना पूर्ण करतो. दादा, पुण्यामध्ये एकदा पेशवे रस्त्यानं निघाले आणि पेशवे रस्त्यानं निघालेले असताना त्यांच्या समोर एक घटना घडली. घटनाशी घडली महाराज. की पेशव्यांच्या समोर एक कुत्रा सशाच्या पाठीमागं धावत होता आणि धावता धावता तो कुत्रा आणि ससा पेशव्यांच्या पुढे आला. आणि पेशव्यांच्या पुढे आल्यानंतर अशी एक जागा आली की त्या जागेवर ससा थांबला आणि सशानं पाठीमागं धावणाऱ्या कुत्र्याच्या डोळ्या डोळे घालून बघितले. आश्चर्य असं, सशानं जागा सोडली नाही. मला वाटतं